नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण बेटा गॉसेस लॉचे ॲप्लिकेशन सुरू केलं आहे. या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चर जो काय राहणार त्याच्यामध्ये बेटा गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स राहणार. 3 ॲप्लिकेशन्स बेटा आपल्याला दिलेलं आहे. ओके, आपल्या टेक्स्टबुकमध्ये 3 ॲप्लिकेशन झाले की त्यावर बेटा आपण क्वेश्चन्स किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे महाराष्ट्र सिटीमध्ये पूर्वी आलेले आहे ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जो का आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे, we have to find the electric field intensity of a charged spherical shell or a hollow sphere. ठीक आहे. आणि जो काही स्पेअर राहणार बेटा, चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. इथं लक्षात बेटा, हा जो काही चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे हा कसा राहणार आहे बेटा, युनिफॉर्म. ठीक आहे, म्हणजे जे काही चार्जेस इक्वली डिस्टन्सवर डिस्ट्रीब्यूट राहणार स्पिअरवर. इथं लक्षात बेटा, बघा आपल्याला काय करायचं आहे बेटा, बघा एक स्पिअर आहे, हॉलो आहे. तो कसा आहे बेटा, हॉलो स्पिअर आहे किंवा हॉलो स्पिअरलाच त्यांनी काय शब्द वापरला बेटा, स्पेरिकल शेल. ठीक आहे, तर त्या स्पेरिकल शेल म्हणा किंवा हॉलो स्पिअरच्या आतमध्ये चार्ज ठेवला आहे. ठीक आहे, चला सॉरी आतमध्ये वाटतं सॉरी ओके, जो काही स्पेरिकल शेल किंवा हॉलो स्पिअर आहे ओके, त्याच्या सरफेसवर ओके, त्याच्या सरफेसवर बेटा चार्जचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बेटा, युनिफॉर्म. तर बेटा आपल्याला आर डिस्टन्सवर ओके, त्या स्पिअरपासून आर डिस्टन्सवर बेटा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बेटा, त्या चार्जेसमुळे बेटा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायचा. बघा अतिशय इझी क्वेश्चन आहे, अतिशय इझी. ओके, बघा आता याला आपण बेटा सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा अतिशय सोपा आहे. बघा आपण एक चार्ज स्पिअर कन्सिडर करू. ओके, आपण असं कन्सिडर करू की ओके, याची जी काही रेडियस आहे बेटा ओके, कॅपिटल आर घेतली आपण. इथं लक्षात, जो काय आपण स्पिअर कन्सिडर केला ओके, जो काय आपण स्पिअर कन्सिडर केला, हॉलो स्पिअर म्हणा किंवा स्पेरिकल शेल म्हणा, पोकळ राहायला पाहिजे आतमधून. ठीक आहे, त्याची रेडियस कन्सिडर केली आर. ओके, आणि याच्या सरफेसवर बेटा हे असे पॉझिटिव्ह चार्जेस आहे. ओके, यांच्या या स्पिअरच्या बेटा सरफेसवर हे असे पॉझिटिव्ह चार्जेस आहे. चला काही हरकत नाही, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, युनिफॉर्म म्हणजे या दोन चार्जमधलं प्रत्येक 2 चार्जमध्ये अंतर जे काय राहते बेटा, युनिफॉर्म म्हणजे काय, इक्विडिस्टन्स. ओके, युनिफॉर्म म्हणजेच काय बेटा, इक्विडिस्टन्स टू इच अदर. हे लक्षात बेटा, जे काही चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे, जे काही चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे बेटा, युनिफॉर्म आहे, इक्विडिस्टन्स आहे. ओके, म्हणजे प्रत्येक 2 चार्जचं जर आपण डिस्टन्स जर काउंट केलं तर प्रत्येक 2 चार्ज स्पिअरवर ते सारखंच यायला पाहिजे, त्यालाच आपण युनिफॉर्म म्हणू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा आता आपला जो काही टास्क आहे तो टास्क असा आहे बेटा, बघा आता समजा या स्पिअरपासनं ओके, आता पहा आपण टोटल एक काम घेऊ, सेंटरपासून हा सेंटर कन्सिडर करून घेऊ. ओके, सेंटरपासून बेटा या आर डिस्टन्सवर बेटा, आर डिस्टन्सवर म्हणजे या पी पॉईंटवर बेटा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बेटा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे सरफेसवर जे काही चार्जेस आहे ओके, स्पिअरच्या सरफेसवर जे काही चार्जेस आहे ओके, ते इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म करणार. त्या इलेक्ट्रिक फील्डचा आपल्याला मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड काढायचं. इंटेन्सिटी म्हणजे काय बेटा, इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड. चला काही हरकत नाही. बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. परंतु एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, जर आपल्याला गॉसेस लॉ जर अप्लाय करायचं असेल तर हे जे काही चार्जेस आहेत इनसाइड द गॉसियन सरफेस पाहिजे. इनसाइड द काय पाहिजे बेटा, गॉसियन सरफेस. मग मी काय करतो बेटा, बघा आता सेंटरपासून बेटा ओके, आर रेडियसचा आपला स्पिअर आहे बेटा. ओके, त्यानंतर काय बेटा, सेंटरपासून आर रेडियसचा एक मी इमॅजिनरी स्पिअर काढतो बेटा. ओके, एक इमॅजिनरी स्पिअर काढला आणि या इमॅजिनरी स्पिअरलाच म्हणतो बेटा मी, या इमॅजिनरी स्पिअरलाच काय म्हणतो बेटा मी, गॉसियन सरफेस. काय म्हणतो रे बाबा मी, गॉसियन सरफेस. इथं लक्षात बेटा, या इमॅजिनरी स्पिअरलाच आपण काय म्हटलं बेटा, गॉसियन सरफेस. इथं लक्षात. ओके, आता जमलं बेटा. बघा आता जो काय ऍक्च्युली आपल्याकडे बेटा जो काय हॉलो स्पिअर होता त्याची रेडियस होती आर. ओके, त्यानंतर आपल्याला गॉसेस लॉ अप्लाय करायचा. गॉसेस लॉसाठी काय पाहिजे, जो काही चार्ज राहते तो गॉसियन सरफेसच्या आतमध्ये पाहिजे. मग एक इमॅजिनरी मी स्पिअर ड्रॉ केला, त्या स्पिअरलाच काय म्हटलं बेटा, गॉसियन सरफेस म्हणू शकतो. ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा आता गॉसियन सरफेसच्या आतमध्ये चार्जेस आहे, आपण आता गॉसेस लॉ काय करू शकतो बेटा, अप्लाय करू शकतो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा बेटा आता गॉस लॉचं काय म्हणणं राहते हो, फ्लक्स इक्वल्स टू, बघा गॉस लॉच्या अगोदर बेटा आपली एक डेफिनेशन आहे की इंटिग्रल इन टू डी एस, किंवा गॉस लॉचं काय म्हणणं राहते बेटा, क्यू डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. हा जो काही चार्ज पाहिजे गॉसियन सरफेसच्या आतमध्ये पाहिजे, म्हणून आपण चार्ज इनसाइड लिहितो. चार्ज काय लिहितो बेटा, इनसाइड. बस याच डेफिनेशनवरून बेटा आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा बेटा आता बघा बेटा, आतमध्ये जो काही सरफेस आहे, सॉरी म्हणजे जो काही आपण बेटा सुरुवातीला हॉलो स्पिअर कन्सिडर केला होता त्याच्या बेटा सरफेसवर बेटा चार्जेस आहे. ओके, मग आपण सर्वप्रथम बेटा चार्ज डेन्सिटी काढू. बघा चार्ज डेन्सिटी म्हणजे बेटा चार्ज पर, आता जसं
लास्ट लेक्चरमध्ये आपण बेटा चार्ज डेन्सिटी कशाची बघितली बेटा, एका वायरची बघितली. ओके, तर बघा बेटा वायरवर बेटा जे काही चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे पर युनिट लेंथ, लक्षात वायर मागे काय आहे बेटा लेंथ. आता इथं सरफेस एरिया कन्सिडर केला तर काय आहे बेटा चार्ज पर युनिट एरिया. इथं लक्षात बेटा बघा सर तुम्ही म्हणता तुम्ही तिथं चार्ज पर युनिट लेंथ घेतलं, इथं चार्ज पर युनिट एरिया घेताय. तिथं जो काही कन्सेप्ट होता बेटा मागच्या लेक्चरमध्ये तो एक वायर होता. ओके, त्या लेंथवर ओके म्हणजे वायरवर बेटा वायरवर काय होते बेटा चार्ज डिस्ट्रीब्युशन होते, म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन पर युनिट लेंथ वायर होता. आता ही चार्ज डिस्ट्रीब्युशन एरियावर आहे, तिथं कसं होतं बेटा लेंथवर होतं. ओके, जी काय बेटा तुमची लेंथ दिली होती, ओके वायरची जी काही लेंथ दिली होती त्या लेंथवर बेटा तिथं चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन होतं वायरवर. पण या केसमध्ये काय झालं बेटा आपण स्पिअर घेतला हॉलो स्पिअर, त्याच्या सरफेसवर, सरफेस म्हणजे सरफेसचा एरिया, चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट आहे सरफेसच्या एरियावर. म्हणून बेटा डेन्सिटी चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला झाला चार्ज पर युनिट एरिया. इथं लक्षात चार्ज पर युनिट एरिया. चला इथपर्यंत काय देअरफॉर चार्ज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू एरिया लिहू शकतो. चला देअरफॉर क्यू इक्वल्स टू सिग्मा. बघा एरिया कशाचा बेटा स्मॉल स्पिअरचा. ठीक आहे, आता स्मॉल स्पिअरचा एरिया काय राहते बेटा 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा बेटा जर आपण या सरफेसचा जर विचार केला तर चार्ज बेटा त्याच्या आतमध्ये आहे, म्हणून इथं काय लिहू बेटा आपण चार्जेस इनसाइड. लक्षात हा फॉर्म्युला लक्षात आला. ओके, म्हणजे चार्ज इनसाइडच्या जागी बघा बेटा इथं आपण सिग्मा 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअरची व्हॅल्यू टाकू शकतो. इथपर्यंत क्लिअर झाला. बघा परत एकदा सांगतो, इथं लक्षात बेटा म्हणजे जे काही चार्जेस कशावर आहे लेंथवर आहे तर लेंथवर, एरियावर आहे तर एरियावर. ओके, चार्ज पर युनिट लेंथ म्हणा किंवा चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट लेंथ ही जी काही बेटा चार्ज डेन्सिटीची डेफिनेशन झाली ती वायरसाठी झाली. स्पिअरच्या एरियासाठी बेटा चार्ज डेन्सिटीची कशी डेफिनेशन होते चार्ज पर युनिट एरिया, एरियावर चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला म्हणून एरिया घेतला. देअरफॉर चार्ज इक्वल्स टू सिग्मा इंटू एरिया लिहू शकतो. मग एरिया कशाचा बेटा ज्या सरफेसवर, बघा आणखी एक कन्फ्युजन राहते बघा, आता एरिया या गॉसियन सरफेसचा घ्यायचा का एरिया या सरफेसचा घ्यायचा, एकदम सिंपल आहे. आपण डेफिनेशन कशासाठी लावता बेटा की ज्या स्पिअरवर चार्जेस आहे, कशावर लावता बेटा ज्या स्पिअरवर चार्जेस आहे. मग चार्जेस कोणत्या स्पिअरवर आहे आतल्या स्पिअरवर, मग एरिया कोणाचा घ्यावा लागला आतल्या स्पिअरचा. मग एरिया घेताना आपल्याला माहिती आहे स्पिअरचा 4 पाय आणि रेडियसचा स्क्वेअर, आतल्या स्पिअरचा रेडियस किती आहे आर, म्हणून आरचा स्क्वेअर. कन्फ्यूज व्हायचं नाही की बा 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर का बरं आला, अरे गॉसियन सरफेसवर चार्जेस नाही आहे. गॉसियन सरफेसवर चार्जेस आहे का, गॉसियन सरफेसवर जर चार्जेस असते तर एरिया 4 पाय स्मॉल आर. अरे पण चार्जेस आतल्या स्पिअरवर आहे ना, आतल्या स्पिअरची रेडियस किती आहे आर. हे म्हणजे मी 12वीला असताना हे माझे कन्फ्युजन्स आहे. ओके, हे मी दूर करून राहिलो. ठीक आहे, म्हणून इथे घ्यायचं बेटा 4 पाय आर स्क्वेअर. ओके, ज्या सरफेसवर चार्जेस आहे त्याचाच एरिया घ्यायचा. चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट बघा बेटा, आता मी काय करतो बेटा ओके बघा इथं एक स्मॉल एक पार्ट कन्सिडर करतो. ठीक आहे, म्हणजे हा जो काही गॉसियन सरफेस घेतला त्याच्यातला एक छोटा तुकडा केला बेटा. ओके, त्याचा जो एरिया वेक्टर राहते तो कसा राहते बेटा आउटवर्ड. ओके, एक स्मॉल म्हणजे भाग कन्सिडर केला, त्याला नाव दिलं बेटा ds. ओके, एक छोटा गॉसियन सरफेसमधला एक छोटा सरफेस कन्सिडर केला, त्याला नाव दिलं ds. आणि त्याचा जो काही एरिया वेक्टर राहते तो कसा राहते बेटा परपेंडिक्युलरी आउटवर्ड राहते. इथं लक्षात कोणताही समजा हा सरफेस घेतला, याचा एरिया वेक्टर कसा राहते बेटा परपेंडिक्युलर आउटवर्ड. ठीक आहे, त्याच्यासाठी. ओके, आता बघा बेटा आता हे चार्जेस पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह चार्जेससाठी इलेक्ट्रिक फील्डची पण डायरेक्शन कशी राहते बेटा आउटवर्ड. इलेक्ट्रिक फील्डची पण डायरेक्शन कशी राहते आउटवर्ड. म्हणजे थीटा या दोघांमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टरमध्ये जो काही थीटा राहतो तो किती फॉर्म झाला बेटा 0 डिग्री. बस झालं, हेच पाहिजे होतं आपल्याला. ठीक आहे, मग आता काय करू बघा बेटा आता बघा नेक्स्ट फ्लक्सची डेफिनेशन लावतो. ही वाली फ्लक्सची डेफिनेशन इंटिग्रल ई ds. चला काही हरकत नाही. ठीक आहे, बघा बेटा आता बघा बेटा समजा या सरफेसच्या म्हणजे हा जो काय आतमधला आपला हॉलो स्पिअर आहे या सरफेसपासून या सरफेसपर्यंत. ठीक आहे, आता समजा इथं मी बेटा समजा इथं 10 युनिट पॉझिटिव्ह चार्जेस कन्सिडर केले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, 10 युनिट पॉझिटिव्ह चार्जेस कन्सिडर केले. बघा या चार्जेसचं हे जे काही डिस्टन्स राहते सरफेस टू सरफेस सगळ्या चार्जेससाठी कसं राहते बेटा सेम राहते. मग सगळ्या चार्जेसमध्ये बेटा इलेक्ट्रिक फोर्स म्हणा किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणा कसा राहायला पाहिजे बेटा सेम राहायला पाहिजे की खूप कॉन्स्टंट राहायला पाहिजे. येत्या लक्षात बेटा जे काही चार्जेस बेटा आपण गॉसियन सरफेसवर कन्सिडर करतो त्या सगळ्या चार्जेसचं डिस्टन्स या सरफेसपासून कसं राहते बेटा इक्विडिस्टन्स.
सगळ्यांचंच कसं राहते बेटा, सेम राहते, सगळ्यांचं डिस्टन्स कसं सेम राहते. मग प्रत्येक चार्जसाठी प्रत्येक आहे की नाही, म्हणजे या चार्जसाठी याच्यासोबत सगळं याचं सगळं इलेक्ट्रिक फील्ड कशी राहते, सेम राहते, म्हणजे कशी राहते बेटा, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण काय घेतो बेटा, इंटिग्रलच्या बाहेर. देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू ई इंटिग्रल ds. ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघा बेटा इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट राहिली बेटा बघा, आता हा एक आपण गॉसियन जो काही सरफेस आपण एक कन्सिडर केला होता, त्याचा एक छोटा पार्ट कन्सिडर केला. ओके, आणि त्या छोट्या पार्टचं काय करायचं, इंटिग्रल. बघा बेटा आता हा जो काही गोल सिम्बॉल होता, मागच्या लेक्चरमध्ये मी काय केलं बेटा, त्याला स्प्लिट केलं होतं, कारण की मी 3 प्रकारचे एरिया कन्सिडर केले होते सिलेंडरमध्ये. हा एक एरिया, एक सर्क्युलर, हा एक सेकंड सर्क्युलर, आणि हा पुन्हा एक तिसरा एरिया. ओके, मी ते स्पेशली डिस्ट्रीब्यूट केलं होतं, तिथं क्लोज सरफेस नाही राहिलं होतं, क्लोज सरफेस नव्हतं म्हणून मी इंटिग्रल काढले होते 3 ह्याच्यात. आता इथे इंटिग्रल काढण्याची गरजच नाही आहे, कारण की क्लोज सरफेस ऑलरेडी कन्सिडर केलं, याचे तुकडे नाही केले आपण. ठीक आहे, बघा आता बघा बेटा याचं काय मिनिंग झालं, जो काही स्मॉल सरफेस आपण कन्सिडर केला. ओके, इंटिग्रलचा अर्थ काय, जे काही स्मॉल सरफेस आहे त्यांच्या सगळ्यांची काय करायची, आपल्याला ॲडिशन करा. मग स्मॉल सरफेसची सगळ्यांची जर ॲडिशन केली तर गॉसियन जो काही सरफेस आपण कन्सिडर केला त्याचा एरिया येतो. ओके, काय येतो बेटा, एरिया. आणि गॉसियन सरफेस आपण काय कन्सिडर केलं बेटा, एक इमॅजिनरी स्पिअर, आणि स्पिअरचा एरिया काय राहते बेटा, 4π रेडियसचा स्क्वेअर. गॉसियन सरफेससाठी रेडियस काय, r, म्हणजे 4π r चा स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू ई, येतं लक्षात बेटा, सरफेस एरिया ऑफ गॉसियन सरफेस. ठीक आहे, देअरफॉर फ्लक्स इक्वल्स टू ई 4π स्मॉल आरचा स्क्वेअर. इथं लक्षात बेटा. ओके, आता इथं स्मॉल आर का बरं घेतला, कारण की जो काही सरफेस एरिया कन्सिडर करतो तो बेटा गॉसियन सरफेसचा कन्सिडर करतो. ठीक आहे, बघा आता काही बघ, याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. बघा इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा लेफ्ट हँड साईड दोघांची कशी आहे बेटा, सेम, म्हणजे राईट हँड साईड काय करू शकतो आपण, इक्वेट करू शकतो. बघा धिस साईड इक्वल्स टू धिस साईड करतो. बघा देअरफॉर E 4π स्मॉल r स्क्वेअर इक्वल्स टू QIN डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. इथं लक्षात बेटा. बघा लेफ्ट हँड साईड इक्वेशन 1, 2 ची सारखी होती, ही राईट हँड साईड, आणि ह्या राईट हँड साईड काय केलं मी ना, इक्वेट. आता QIN ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे बेटा, सिग्मा 4π कॅपिटल R स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर E 4π R स्क्वेअर इक्वल्स टू सिग्मा 4π कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. ठीक आहे, बघा हा 4π काय झाला बेटा, कॅन्सल. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल्स टू बघा सिग्मा कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, आणि हा स्मॉल r स्क्वेअर खाली आला तर काय झालं बेटा, स्मॉल rचा स्क्वेअर झालं. हेच काय झाली बेटा तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ अ चार्ज स्पेरिकल. ओके, म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म पाहिजे स्पेरिकल शेल किंवा हॉलो स्पिअर्स. इथं लक्षात काय राहते बेटा, सिग्मा कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट स्मॉल r स्क्वेअर. इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम असायला नको. इथं लक्षात. बघा परत आता बेटा 2 केसेस आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. बघा पहिली केस अशी आहे बेटा. ओके, पहिली केस अशी आहे बेटा, समजा हा जो काही बेटा पॉईंट P होता, ओके, आता बेटा हा इतक्या दूर होता. समजा हा पॉईंट P आपण इथं कन्सिडर न केला असता, जो काय आपण स्पेअर कन्सिडर केला समजा इथं कन्सिडर केला P. ठीक आहे, ओके. मग गॉसियन सरफेसची रेडियस आणि या जो काय आपण ऑलरेडी कन्सिडर केला होता त्याची रेडियस काय होते बेटा, सेम, म्हणजे स्मॉल r इक्वल्स टू काय होऊन जाते बेटा, कॅपिटल R. इथं लक्षात बेटा, स्मॉल r इक्वल्स टू कॅपिटल R का बरं झालं, कारण की हा जो काही P पॉईंट आहे बेटा, ओके, आपण या स्पिअरचा जो काही हॉलो स्पिअर कन्सिडर केला त्याच्या आउटसाईड कन्सिडर केला होता. आपण आता आउटसाईड कन्सिडर न करता तो P पॉईंट त्या सरफेसवरच आहे असं कन्सिडर केला. तो P पॉईंट या सरफेसवरच आहे, याचा अर्थ गॉसियन सरफेस आणि तो स्पिअर दोघांचे रेडियस काय झाला, सेम. मग यावेळेस इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला बघा बेटा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे सिग्मा कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट स्मॉल r चा स्क्वेअर. आता स्मॉल r च्या ठिकाणी किती पुट करायचा, कॅपिटल R. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅपिटल R स्क्वेअर डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. स्मॉल r च्या ठिकाणी कॅपिटल R, पण त्याचा काय बेटा, स्क्वेअर, R स्क्वेअर गेट कॅन्सल. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय येते बेटा, सिग्मा डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. ही झाली बेटा तुमची पहिली केस. येतं लक्षात, म्हणजे अतिशय इझिली, एकदम इझिली आहे बेटा. हा जो काही P पॉईंट आहे तो स्पिअरच्या आउटसाईड न कन्सिडर करता तो P पॉईंट त्या सरफेसवरच कन्सिडर केला. त्या P पॉईंट जर त्या सरफेसवरच कन्सिडर केला तर गॉसियन सरफेसची रेडियस आणि जो काही ऑलरेडी बेटा आपण स्पिअर कन्सिडर केला त्याची रेडियस काय म्हणतात ते सेम. ठीक आहे,
मग रेडियस जर सेम झाली तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवर फरक पडतो बघा बेटा. म्हणजे जो काही आपण स्पिअर कन्सिडर केला ज्याच्यावर चार्जेस आहे आणि त्या सरफेसवरच जर इलेक्ट्रिक फील्ड जर फाइंड आउट करायचे असेल तर किती येते बेटा सिग्मा आपण इप्सिलॉन नॉट. येतं लक्षात. पहिले आता इथं हा असा स्पिअर होता, इथे एक पॉईंट कन्सिडर केला होता पी पॉईंट. आता तो पी पॉईंट आता या स्पिअरवरच आणला. याचा अर्थ जो काय आपण स्पिअर कन्सिडर केला त्याच्या सरफेसवरच आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. किती राहते सिग्मा आपण इप्सिलॉन नॉट. ठीक आहे. बघा केस 2 असा आहे बेटा, हा जो काही पी पॉईंट आहे ना मी या स्पिअरच्या आतमध्ये कन्सिडर केला इथे कुठेतरी. ओके, स्पिअरच्या आतमध्ये कन्सिडर केला. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हो, की इलेक्ट्रिक लाईन्स एखाद्या रिजनमध्ये काय होते बेटा, इलेक्ट्रिक लाईन्स प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आता बघा आपण हा पी पॉईंट जर आतमध्ये कन्सिडर केला तर तिथं चार्जेस आहे का आतमध्ये. मी काय म्हटलं स्पिअरच्या सरफेसवर चार्जेस आहे, आतमध्ये चार्जेस आहे का. मग आतमध्ये चार्जेसच नाही तर इलेक्ट्रिक फील्डचा विषय येतो का, नाही. म्हणजे आतमध्ये मग इलेक्ट्रिक फील्ड काय होऊन जाणार बेटा, झिरो. कारण की चार्जेस नाही, चार्जेस नाही पाहिजे बेटा. म्हणजे तिथं डेन्सिटी किती आहे बेटा, चार्ज डेन्सिटी किती आहे, झिरो. आतमध्ये चार्जेस नाही आहे, आतमध्ये चार्जेस नाही आहे म्हणजे तिथं चार्ज डेन्सिटी किती राहते बेटा, झिरो. मग सिग्माची व्हॅल्यू किती आहे, झिरो. झिरो डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, झिरो. झिरो डिवायडेड बाय समथिंग किती येते बेटा, झिरो. याला असं लिहू शकता आहे का नाही. ई इक्वल्स टू किती येते बेटा, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. झिरो अपॉन इप्सिलॉन नॉट म्हणजेच काय येते बेटा, इलेक्ट्रिक फील्ड झिरो. किंवा सरळ सरळ असं लक्षात ठेवा की जे काय आपण चार्जेस कन्सिडर केले आहे बेटा ते गॉसियन सरफेसवर चार्ज कन्सिडर केले आहे आणि आपला एम आहे की आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्या गॉसियन सरफेसच्या आतमध्ये फाइंड आउट करायची आहे. अरे तिथं चार्जेस नाही आहे तर इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होण्याचा विषयच नाही. मग चार्जेस नाही तर इलेक्ट्रिक फील्ड सरळ सरळ काय लिहायची बेटा, झिरो. किंवा सेकंड असं म्हणू शकता चार्ज नाही म्हणजे चार्ज डेन्सिटी किती आहे, झिरो. मग चार्ज डेन्सिटी झिरो आहे तर इथं जर झिरोची व्हॅल्यू टाकली तर झिरो डिवायडेड बाय समथिंग काय होते बेटा, झिरो होते. अशा दोन वेळी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा एक याच्यानंतरचा नेक्स्ट लेक्चर राहील ज्यामध्ये आपण बेटा एक लास्ट गॉसेस लॉचं ॲप्लिकेशन डिस्कस करूया. ओके, त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र CETचे क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.